आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अजित पवार गटाचा जाहीरनामा आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार। सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार। आजारपणामुळे राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द। काल रांचीमधील सभेलाही राहुल गांधी अनुपस्थित। भाषणामध्ये खरगेंकडून राहुल गांधींच्या तब्येतीची माहिती। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या 6 सभा होणार। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन 24 एप्रिल ते 2 मे दरम्यान मोडनिंब, करमाळा, सांगोला, दहिवडी, फलटण आणि अकलूजमध्ये सभा होणार। तुळजाभवानीचं मंदिर आजपासून 25 एप्रिल दरम्यान रात्री 1 वाजेपर्यंत खुलं राहणार। चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी मंदिर 22 तास खुलं राहणार। 25 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट। उष्णतेच्या लाटेसह पाऊसही सुरूच राहणार, हवामान खात्याचा अंदाज। उन्हाच्या झळांचा केळीला फटका। जळगाव, सोलापूरमध्ये 15,000 हेक्टरवर केळी बागांचं नुकसान। पाण्याअभावी झाडांचे खोड कमकुवत। वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीमध्ये वाढ। विजेच्या मागणीचा परिणाम सरळ पाणी साठ्यावर। राज्यामध्ये विजेचा आणि सुका दुष्काळ होण्याची शक्यता। 1 मे पासून कशेडी बोगद्यामधील दुहेरी वाहतूक पुन्हा सुरू होणार। कोकणामधील मतदार चाकरमान्यांसाठी मोठी बातमी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा अर्जांसाठी 10 मे पर्यंत मुदत। प्रवेशासाठी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देणं अनिवार्य।